हॅलो नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. परत एकदा ब्लॉग टाकणार आहोत. आज आपण सुट्टी घेतलेली आहे मार्केटला, त्याच्यामुळे तुम्ही आपला ब्लॉग आहे ना नक्कीच शेवटपर्यंत पहा. चलो ज्यूस बघायला चला. खाली आले म्हणजे मुलं जाम खुश होतात, कारण ते पण असे घरात बसून बसून बोर होतात, कारण खेळायला काय घरात तेवढी काय जागा नसते. खाली आल्यानंतर काय त्याने घसरगुंडी झोका. मी पण असं घरात बसून बसून बोर झालतो. त्याच्यानंतर मार्केटला जायचं होतं, त्याच्यामुळे लगेच वरती आलोत आणि मार्केटला निघालोत. त्या संडे असल्यामुळे उल्हासनगर मार्केटला जाम गर्दी होती. खूप ट्रॅफिक होती. गाडी यायलाच आम्हाला कमीत कमी 15-20 मिनटं लागले. आमच्यापासून काय लई लांब नाही मार्केट, 2 किलोमीटर अंतरावर आहे, पण गर्दी असल्यामुळे जरा जास्तच टाईम लागला. उल्हासनगर मार्केट तसं खूप मोठा आणि खूप जुनं आहे. त्याला एक इतिहास आहे. तर आज आपल्याला ना गजानन मार्केट म्हणून इथं जायचं आहे. गजानन मार्केट पण खूप कपड्यांसाठी छान आहे. बायकोची थोडी खरेदी आहे ती करायची आपल्याला. तुम्हाला पण थोडंसं दाखवतो की किती रहदारी आणि किती साड्या. तसं उल्हासनगर मार्केट आहे साड्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे, कारण ऑल महाराष्ट्रातून लोक आहे ना साडी घेण्यासाठी इथे येतात. उल्हासनगर मार्केटला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे गाडी लावायला जागा नसते. गाडी लावायला जागा शोधण्यासाठी कमीत कमी तिथे ना अर्धा 1 तास जातो. तर आपल्याला भेटली कशी तरी जागा. आणि आता पहा, आपण आता आहे ना गजानन मार्केटमध्ये शिरलेलो. खूप छोट्या छोट्या बोळी येतात आणि त्याच्यातून रस्ता काढत आपल्याला यावं लागतं. त्याच्यानंतर आम्ही एका दुकानात शिरलोत आणि तिथं थोडीशी खरेदी बायकोनी केली आणि आमची खरेदी तशी लवकरच झाली आणि रुद्रची पण लवकरच. त्याला काही जास्त काय नाही, फक्त 2 टी-शर्ट घ्यायचे होते, ते पण झाले. आणि उल्हासनगर मार्केटमध्ये शिरल्या लोक म्हणजे दुकानदार बोलतात चला चला आमच्याकडे चला, लय भारी ऑफर आहे असं तसं. पण आपल्याला जिथं चॉईस होईल तिथं घेतलं तरी काही हरकत नाही. गजानन मार्केटच्या बाहेर आल्याच्या नंतर लगेच आहे ना रस्त्याच्या कडेला आहे ना लहान मुलांचे खेळण्याचे दुकान लागतात लगेच. मग तिथं काय सध्याला ट्रेडिंगला असलेले हेडफोन दिसल्यावर मुलं काय दम काढतात होय. लगेच म्हणलं आम्हाला पण पाहिजे. म्हणलं बरं चालतंय, एक हेडफोन घेऊया. 2 काय भेटणार नाहीत, कारण ते लय महाग आहेत. तर मग आम्ही एकच हेडफोनावर आहे ना दोघांचं पण समाधान करून टाकले. अशी पण आहे ना आमची खरेदी जवळपास संपतच आली होती ना. आता आम्हाला आहे ना लवकरच निघायचं होतं, कारण टाईम पण झाला होता भरपूर. काय घेतलं तो? काय आहे ते? झाल्यामुळे आम्हाला पण भुका लागल्या होत्या आणि मुलांना तर बाहेर आलं म्हणजे लगेच भुका लागतात. तर म्हणलं आता चला तर आपण काहीतरी खाऊया. चायनीज चला म्हणलं. मी आज तुम्हाला आहे ना चायनीज चारतो. असं पण मी जास्त काही चायनीज खात नाही, पण म्हणलं आज ट्राय करूया. एक चायनीज कॉर्नर होता, तर तिथं गेलो तर पाहिलं. तर मुलांना बोललो तुम्हाला काय काय खायचं, तर ते बोलले पप्पा तुम्हाला जे खायचं तेच आम्हाला खायचं. बरं म्हणलं चालतं, मी मागतो काहीतरी आणि आपण खाऊया. खूपच विचार विनिमय करून ना मग ऑर्डर दिली. एक पनीर क्रेप्स या ट्रिपल फ्राईड राईस आणि एक मी सूप मागवलं. तर मुलांना जरा जास्तच भूक लागली होती, ते एकदमच त्याच्यावर जेवणावर तुटून पडले होते. मित्रांनो, असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला आहे ना तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला एक छोट्याशा यूट्यूबरला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.